या ठिकाणी पहा टी-ई-टी भरतीसाठी जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ आपला खूप महत्त्वाचा असणार आहे आणि मित्रांनो आता आपल्याला टाईम भेटलेला आहे तर पूर्णपणे या टाईमामध्ये आपल्याला झोकून द्यायचं आहे. एकही मिनिटं मित्रांनो आपल्याला या ठिकाणी वाया घालवायचं नाही मित्रांनो. आपण या ठिकाणी फास्ट रिव्हिजनची एक पी-डी-एफ तयार केलेली मित्रांनो ₹399 ला. या पी-डी-एफमध्ये जे काही आय-एम-पी पॉईंट्स आहेत बघा हे सगळे या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. या पी-डी-एफचा तुम्हाला नक्कीच तुमच्या अभ्यासामध्ये फायदा होईल. त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला ही पी-डी-एफ घ्यायची पहा फक्त ₹399. आपण बघा हे पैसे कुठेही खर्च करतो, परंतु आपण या ठिकाणी योग्य प्रकारे जर या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली तर नक्कीच आपल्याला याचा फायदा होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर कुणी पैशाकडे पाहायचं नाही मित्रांनो. आपल्याला जी काही वेळ भेटलेली ही वेळ पूर्णपणे अभ्यासामध्ये आपल्याला घालवायची पहा. वेळेचा सदुपयोग करायचा आहे मित्रांनो. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, ₹399 पेमेंट करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पी-डी-एफ पाठवून देईल मित्रांनो. अतिशय सुंदर पी-डी-एफ आहेत आणि चांगल्या सुटसुटीत पी-डी-एफ आहेत मित्रांनो. नक्कीच तुमची याच्यामुळे चांगली रिव्हिजन होईल. चला पहिला प्रश्न आहे मित्रांनो, स्त्री पुरुषाच्या मिलनाच्या वेळी काय प्रश्न आहे पहा. स्त्री पुरुषाच्या मिलनाच्या वेळी टिंब-टिंब संयोग झाल्यास मुलगा या ठिकाणी जन्म होतो. तर मित्रांनो लक्षात ठेवा क्ष आणि य त्यालाच आपण XY म्हणतो. मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी अध्यापनाचा स्तर कोणता आहे? खालीलपैकी अध्यापनाचा स्तर कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 परावर्तन आपलं याचं बरोबर उत्तर आहे. काय मित्रांनो? परावर्तन याचं काय आहे पहा, याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय शिक्षण प्रणाली काय प्रश्न आहे? भारतीय शिक्षण प्रणाली कशी आहे? तर विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करते. ऑप्शन क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे पहा. एका विद्यार्थ्याला मार्गदर्शन करण्यासाठी एका शिक्षकाला टिंब-टिंब माहीत करून घेणं आवश्यक असतं. तर काय? तर विद्यार्थ्याच्या अडचणी, विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व, विद्यार्थ्याच्या घरचं वातावरण म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे सगळं या ठिकाणी माहिती करून घेणं अत्यावश्यक आहे पहा. एक शिक्षक विद्यार्थ्यांना टिंब-टिंब प्रेरित करतो. तर मित्रांनो एक शिक्षक काय करतो? पुरस्कार आणि बक्षीस देऊन प्रेरित करतो पहा. अध्ययन क्षेत्रामध्ये बाल विकासाची व्याख्या कशी केली जाते? तर मित्रांनो कशी केली जाते? तर लक्षात ठेवा, कोणत्याही बालकांच्या ज्ञानात्मक, सामाजिक व इतर सामर्थ्याच्या क्रमिक विकासाकरता उत्तरदायित्व होय. याचं ऑप्शन क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे पहा. की अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये अभिप्रेरण हे टिंब-टिंब उत्कृष्टरित्या. तर याचं योग्य उत्तर मित्रांनो नवीन शिकणाऱ्यांमध्ये अध्ययनाची रुची निर्माण करतं. ऑप्शन क्रमांक 4 याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे. काय आहे? नवीन शिकणाऱ्यांमध्ये अध्ययनाची रुची निर्माण करतं. किंडरगार्टेन या शिक्षण प्रणालीचे प्रतिपादन कोणी केलं? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 फ्राब्रेल यांनी केलं पहा. तुम्हाला असं दिसून आलं की एक बालक बुद्धिमान आहे तर तुम्ही काय कराल? तर बघा तो अधिक प्रगती करू शकेल अशा दिशेने आपण मार्गदर्शन करून प्रेरित कराल पहा. खालीलपैकी सकारात्मक शिक्षेचं उदाहरण कोणतं आहे? तर मित्रांनो मित्रांद्वारे उपवास याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 1 मित्रांद्वारे उपवास. मूल्यांकनाचा उद्देश टिंब-टिंब हा आहे. तर मित्रांनो मूल्यांकनाचा उद्देश काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 उत्पादक जीवन जगण्यासाठी शिक्षणाने त्यांना कोणत्या स्तरापर्यंत तयार केलं आहे याचा अभिप्राय घेणे. ऑप्शन क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे पहा. ज्या प्रक्रियेमध्ये व्यक्ती प्रत्यक्ष अनुभवाद्वारे न शिकता दुसऱ्या व्यक्तीच्या व्यवहारामधून शिकतो त्यास टिंब-टिंब म्हणतात. तर मित्रांनो त्याला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 सामाजिक अध्ययन असं म्हणतात पहा. लक्षात ठेवायचं आपला सामाजिक अध्ययन. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, ज्या इच्छा पूर्ण होत नाही त्यांसाठी साठवण खालीलपैकी कोठे होते? तर ईड या ठिकाणी होते पहा. व्यक्तीचे अध्ययन खालीलपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये घडून येतं? तर मित्रांनो लक्षात ठेवा, नैसर्गिक तसेच नियंत्रित वातावरणामध्ये या ठिकाणी आपल्याला हेच राहिलं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, वर्गातील शिक्षक मानसशास्त्रीय बाजू टिंब-टिंबद्वारे हाताळू शकतात. तर मित्रांनो लक्षात ठेवा, मानसशास्त्राची जी काही बाजू आहे हे वर्ग शिक्षक हाताळू शकतात. कोण? वर्ग. सर्वांना माहिती आहे आता परीक्षा पुढे गेलेली, त्यामुळे परीक्षा पुढे गेली म्हणून आपण हातपाय गाळायचे का नाही, तर आपण अजून जोमाने अभ्यास करायचा आहे आणि अजून चांगल्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी चांगला आउटपुट काढायचा आहे पहा. तर मित्रांनो पहा आपल्याला काय करायचं आहे आता, ही जी काही फास्ट रिव्हिजनची पी-डी-एफ आहे ही लवकरात लवकर घेऊन टाका पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत बघा, बालमानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण असेल किंवा जे काही महत्त्वाचे सामाजिक शास्त्र असतील, हे सगळे पॉईंट तुम्हाला हायलाईट करून महत्त्वाचे MCQ असतील, वन लाईनर असतील मी तयार केलेले आहेत. यामध्ये तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. ₹399 मित्रांनो याची किंमत असणार आहे पहा. हे पैसे आपण कुठं पण खर्च करतो, योग्य ठिकाणी हे पैसे लावा, नक्कीच तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे. आता कमी वेळेमध्ये आता आपल्याला वेळ भेटला म्हणल्यावर आपल्याला पूर्णपणे खचून जायचं नाही. परीक्षा रद्द झाली म्हणून तर पूर्ण जोमाने तयारीला लागायचं आहे पहा. निगेटिव्ह विचार पूर्णपणे काढून टाकायचे.
आणि पूर्ण मन लावून अभ्यास करायचा आहे पहा. नक्कीच यश आपलं आहे पहा. चांगल्या प्रकारे अभ्यास करा, नक्कीच होईल. आता जे काही आपल्याला दिवस भेटलेले आहेत पहा, या दिवसामध्ये आपल्याला रात्रीचा दिवस करायचा आहे, दिवसाची रात्र एक करायची आहे आणि अभ्यास करायचा आहे पहा. पूर्ण जोमाने अभ्यास करायचा आहे. एक सुद्धा मिनिट आपल्याला वाया घालायचा नाही मित्रांनो. जे काही आपण वाचलंय आणि मित्रांनो तुम्हाला आणखीन ॲड करण्यास सांगतो, की आपले पी-डी-एफ नक्की घ्या तुम्ही. रोज एक जरी पी-डी-एफ वाचली तर पेपर येईपर्यंत नक्कीच आपल्या या ठिकाणी चांगला स्कोर येईल आणि आपल्याला पासिंगसाठी नक्कीच मदत होईल पहा. त्यामुळे मित्रांनो कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो या ₹399 पी-डी-एफ असणार आहे मित्रांनो. आपले हे पैसे कुठं पण खर्च होतात. साधा आपण नाश्त्याला गेलो किंवा बाहेर कुठं पुढे फिरायला गेलो तरी पेट्रोलला जातात. त्यामुळे पैशाकडे पाहायचं नाही. आता जो वेळ भेटलाय वेळेचा सदुपयोग करायचा आहे आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, 399 पेमेंट करा आणि स्क्रीनशॉट मला पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ मित्रांनो ह्या पाठवून देईल पहा. घटके प्रभावी अध्ययनाला विशेषत्वाने हातभार लावतात. तर मित्रांनो लक्षात ठेवा कोणते घटक आहेत ते. तर अध्ययनार्थाची प्रेरणा, त्याच्यानंतर अध्यापकाला उपलब्ध असणारी अंतर्गत संरचना आणि अध्ययनार्थीचा सक्रिय सहभाग याचा बरोबर उत्तर आहे पहा. अध्यापन म्हणजे काय? तर मित्रांनो अध्ययनाला अनुकूल परिस्थिती निर्माण करणे म्हणजेच काय मित्रांनो याचं अध्यापन याचं बरोबर उत्तर आहे पहा. मुक्त सार्वत्रिक सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची तरतूद कशामध्ये केलेली आहे? तर भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये केलेली पहा. टिंबटिंब या शिक्षण प्रक्रियेतील पायरीमध्ये शिक्षकाची भूमिका मित्राची व मार्गदर्शकाची असते. तर उच्च माध्यमिक शिक्षणामध्ये याचं बरोबर उत्तर आहे पहा. टिंबटिंब काळामध्ये पाठांतर फायदेशीर ठरतं. तर अध्ययनाच्या शेवटच्या काळामध्ये पाठांतर हे फायदेशीर ठरतं पहा. वर्गामध्ये जेवढे विद्यार्थी कमी असतील तेवढे चांगलं. याचं कारण काय आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा अध्यापन परिणामकारक होण्यास मदत होते. त्याच्यानंतर पहा प्रत्येकावर नियंत्रण ठेवता येतं आणि प्रत्येकाच्या समस्या समजावून घेता येतात पहा. शाळेने कोणत्या बाबीवर अधिक खर्च केली पाहिजे? तर कोणत्या बाबीवर मित्रांनो ग्रंथालयावर त्याचं बरोबर उत्तर आहे पहा. वर्गामध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला घोषित केलेलं पारितोषिक टिंबटिंब हे आहे. तर कोणतं आहे मित्रांनो? बाह्य प्रेरणेचं उदाहरण आहे पहा. तुमच्या मते वर्षातून किती वेळा पालक सभेचं आयोजन केलं पाहिजे? तर मित्रांनो लक्षात ठेवा 2दा प्रथम आणि द्वितीय सत्रामध्ये. टिंबटिंब ही शिक्षकाची सामाजिक जबाबदारी आहे. तर कोणती मित्रांनो आहे? तर सर्वांनी लक्षात ठेवा ऑप्शन्स क्रमांक 2 अशिक्षितांना शिक्षित करणे. शैव अवस्था टिंबटिंब असते. तर मित्रांनो 1 ते 2 महिना 1 महिना ते 2 वर्षापर्यंत असते पहा. दिलेल्या शब्दाला डोळा समानार्थी शब्द पर्यातून आपल्याला शोधायचा आहे मित्रांनो. डोळ्याला समानार्थी शब्द. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल? तर सर्वांनी याचं योग्य उत्तर द्यायचं आहे. तर लोचन याचं बरोबर उत्तर आहे काय? लोचन. शाकुंतल ग्रंथाच्या लेखकाच्या नावाचा पर्याय क्रमांक लिहायचा आहे पहा. तर कोणी लिहिलं आहे? कालिदास याचं बरोबर उत्तर आहे पहा. सरिता कबड्डी खेळते या वाक्यामध्ये प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. तर सकर्मक कर्तरी प्रयोग आहे पहा. ऑप्शन क्रमांक 4 सकर्मक कर्तरी. चिंच या शब्दामधील अनुस्वाराचा उच्चार ज्या शब्दातील अनुस्वारा समान होतो त्या शब्दाचा पर्यायचा क्रमांक आपल्याला लिहायचा आहे. तर पिंजरा याचं बरोबर उत्तर आहे काय? पिंजरा. दिलेल्या जोड शब्दामधील आपल्याला संधी ओळखायची आहे. उज्ज्वल. तर मित्रांनो उत अधिक ज्वल ऑप्शन क्रमांक 1 याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. आज मला अजिबात वेळ नाही या वाक्यामधील आज या शब्दाची जात कोणती आहे? तर मित्रांनो हे काय क्रियाविशेषण आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2 क्रियाविशेषण. विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी या वाक्याचा प्रकार कोणता आहे? तर मित्रांनो आज्ञार्थी पहा. ऑप्शन क्रमांक 1 आज्ञार्थी. दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्दाचा क्रमांक लिहायचा आहे कवी. तर मित्रांनो कवीचा विरुद्धार्थी काय होईल? कवयित्री याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 3 कवयित्री. खाली दिलेल्या योग्य शब्दसमूहाबद्दल योग्य पर्याय निवडायचा आहे पहा. कोणाच्याही पक्षामध्ये सामील न होणारा. तर अपक्ष याचं बरोबर उत्तर आहे पहा. सर्व धनांमध्ये कोणतं धन श्रेष्ठ आहे? मित्रांनो सर्व धनांमध्ये कोणतं धन श्रेष्ठ आहे? तर विद्या. ऑप्शन क्रमांक 4 विद्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. कशाच्या समूहास डेसिको संबोधन असं म्हणतात? तर चेतक याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला चेतक. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. काव्यलेखनास कशाची आवश्यकता असते? तर प्रतिभा. ऑप्शन क्रमांक 2 प्रतिभेची आवश्यकता असते. लघु निबंधाचा उद्देश कोणता असतो? तर मनोरंजन मित्रांनो आपलं याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 मनोरंजन. अभ्यासक्रमाचा आत्मा कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पाठ्यपुस्तकाला म्हटलं जातं. भाषा अध्यापनामुळे विद्यार्थ्याच्या वर्तनामध्ये इष्ट बदल घडण्याचं उद्दिष्ट कोणी दिलं? तर कोठारी आयोगाने हे दिलं पहा. लेखक आणि टोपण नावे याची आपल्याला चुकीची जोडी ओळखायची पहा. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 गोविंद करंदीकर हे या ठिकाणी चुकीचं आहे. बाकी पहा विष्णू वामन शिरवाडकर, कुसुमाग्रज,
नारायण मुरलीधर गुप्ते बी हे बरोबर आहे. कृष्णाजी केशव दामले केशवसूत हे सुद्धा बरोबर आहे पहा. पुढील वाक्यामधला आपल्याला काळ ओळखायचा आहे. मुले शाळेत गेली आहेत. तर यामध्ये कोणता काळ आलेला आहे पहा. तर पूर्ण वर्तमान काळ मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. पूर्ण भूतकाळी असणारं वाक्य कोणतं आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, विरजने अभ्यास केला होता. हे काय पूर्ण भूतकाळी वाक्य पहा. खाली दिलेल्या सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा. चौकोन. तर मित्रांनो चौकोनाचा या ठिकाणी प्रकार ओळखायचा आहे. तर कोणता आहे मित्रांनो? हा बहुव्रीही समास आहे पहा. ऑप्शन क्रमांक 4 बहुव्रीही समास. पुढील समूहामधील अयोग्य सामासिक शब्द ओळखायचा आहे पहा आपल्याला. तर मित्रांनो लक्षात ठेवा, राम लक्ष्मण ऑप्शन क्रमांक 4 राम लक्ष्मण याचं बरोबर उत्तर आहे पहा. खाली दिलेल्या वाक्यामध्ये प्रयोगाचा पर्याय शोधा. श्रावणीला थंडी वाजते. यामध्ये कोणता प्रयोग आलेला आहे मित्रांनो? श्रावणीला थंडी वाजते. तर मित्रांनो लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 4 यामध्ये काय पहा, कर्मणी प्रयोग आलेला आहे. कोणता? कर्मणी. कर्मणी प्रयोगाचे अचूक उदाहरण खालीलपैकी कोणतं आहे? पोलिसांनी चोर पकडला हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. माधव कंजूस आहे या वाक्याचा अर्थ न बदलता नकारार्थी झालेलं वाक्य कोणतं आहे? तर माधव उधळ्या नाही हे झालं मित्रांनो याचं योग्य नकारार्थी. आबांनी स्वप्नीलला मांडीवर घेऊन औषध पाजलं या वाक्याचा प्रकार कोणता आहे? तर संयुक्त वाक्य आहे पहा. प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य करा. कोणी कोडे माझे उकलील का? तर माझे कोणी उकलणार नाही हे झालं याचं विधानार्थी वाक्य. पुढचा प्रश्न आहे नंतरचा मित्र. तर प्रदूषण नियंत्रण गरजेचं आहे का? हो गरजेचं आहे पहा. पर्यावरण शिक्षण मित्रांनो काय आहे? तर हे आवश्यक बाब आहे पहा. हे पण लक्षात ठेवा. पर्यावरण शिक्षणाचा राजमार्ग काय आहे? तर शिक्षण क्रमामध्ये समावेश करणे हे सुद्धा बरोबर आहे पहा. पर्यावरण शिक्षणाबाबत ग्रामीण भागामध्ये काय आहे? तर ग्रामीण भागामध्ये उदासीनता आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, पर्यावरण विषयक जबाबदारी कोणाची आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, राज्याची, केंद्र सरकारची, सर्वांची मित्रांनो या ठिकाणी जबाबदारी पहा. पचनक्रियेमध्ये स्टार्चचं रूपांतर कोणत्या पदार्थामध्ये होतं? तर ग्लुकोजमध्ये होतं पहा. कशामध्ये? ग्लुकोज. एकपेशीय प्राण्याला टिंबटिंब असं म्हणतात. तर एकपेशीय प्राण्याला मित्रांनो आदिजीव असं म्हणतात. कंपन संख्या मापनाचं एकक कोणतं आहे? तर हर्ट्स आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे हर्ट्स. आम्लांमध्ये कोणतं मूलद्रव्य असतं? तर मित्रांनो आम्लांमध्ये हायड्रोजन असतं पहा. रिश्टर स्केल हे खालीलपैकी काय आहे? तर रिश्टर स्केल मित्रांनो भूकंप मापक आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे भूकंपाचं मापन करण्याचे यंत्र. नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? तर गोंदियामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर गडचिरोलीमध्ये सर्वात जास्त जंगल आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं धरण कोणतं आहे पहा? तर जायकवाडी मित्रांनो सर्वात मोठं धरण आहे पहा. महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? मित्रांनो लक्षात ठेवा, 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे पहा. कोणतं शहर गोदावरी नदीकाठी वसलेलं नाही पहा? तर पंढरपूर आपलं याचं बरोबर उत्तर आहे. भारतामध्ये एकूण पिकाखाली जमिनीपैकी किती टक्के जमीन तांदळाखाली आहे? तर बघा 22% मित्रांनो आपलं बरोबर उत्तर आहे. तेलबियांच्या उत्पादनामध्ये भारतामधलं प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? तर गुजरात मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 गुजरात. तेल व नैसर्गिक वायू महामंडळामध्ये खालीलपैकी कोणती संस्था हेलिकॉप्टर सेवा पुरवते? तर ऑप्शन क्रमांक 4 पवन हंस याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारतामध्ये सुती वस्त्र उद्योगाचं प्रमुख केंद्र कोणतं आहे? तर मुंबई याचं योग्य उत्तर आहे. भारतामध्ये सर्वाधिक साखर कारखाने असणारं राज्य कोणतं आहे? तर उत्तर प्रदेश. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश याचं बरोबर उत्तर आहे पहा. ज्ञानेश्वरांची समाधी टिंबटिंब या ठिकाणी आहे. तर आळंदी मित्रांनो आपलं याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 आळंदी. यांचा जन्म कोणत्या गावामध्ये झाला होता? तर जाममध्ये झाला होता. नेक्स्ट आहे पहा, दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? तर दासबोध या ग्रंथाचे कर्ते मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 रामदास आपलं बरोबर उत्तर आहे पहा. सुरुवातीची दगडी हत्यारे कशाची होती? मित्रांनो दगडी हत्यारे आपली कशाची होती? ओबड-धोबड होती पहा. अश्म म्हणजे काय? तर अश्म म्हणजे दगड. माणूस जमीन उकरून काय काढायचा? तर माणूस दगड उकरून कंदमुळे काढायचा पहा. जमीन उकरून काय काढायचा? दगड नाही कंदमुळे. भटक्या अवस्थेमध्ये माणूस काय करून राहायचा? तर टोळ्या करून राहायचा पहा. माणसाने टिंबटिंबाचा वापर करून खूप प्रगती केली. तर मित्रांनो अग्नीचा वापर करून बघा खूप प्रगती केली पहा. कशाचा? अग्नीचा. पर्यंत आले असाल, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लवकरात लवकर फोनपेमध्ये जा. पेमेंट करा मित्रांनो ₹399 आणि लगेच मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल पहा. वेळ फार कमी आहे पहा. कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी ह्या PDF तयार केलेल्या आहेत पहा.
यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र सर्व विषयाच्या PDF मित्रांनो TET परीक्षा 2026 साठी मिळणार आहेत. ₹399 लगेच फोनपेमध्ये जा. तुम्ही नंतरून विसरून जाल, तेवढं पुन्हा आठवण करून देतो. आपण असे पैसे कुठं मग घालतो, परंतु योग्य दिशेने आणि योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर यश निश्चित आपलंच आहे पहा. यावेळी 100% आपल्याला या ठिकाणी सक्सेस व्हायचं आहे. त्यामुळे हलगर्जीपणा आपल्याला करायचा नाही पहा. ₹399 मध्ये तुम्हाला सगळं काही मिळणार आहे मित्रांनो. लवकर फोनपे, Google पेमध्ये जा आणि लवकर या नंबरला पेमेंट करा. मी तुम्हाला सगळ्या PDF पाठवून देईल पहा. लवकरात लवकर पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच अभ्यासाला लागा. एक सुद्धा मिनिटं वाया घालवू नका. वेळ फार कमी आहे बघा, ही वेळ सुद्धा आपल्या हातामधून निसटून जाईल.